मित्रांनो, एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे हा. सगळ्यांना आज जी काही संच मान्यतेच्या धोरण संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुनावणी होती, या अनुषंगाने अनेकांचे कॉल्स आणि मेसेज येत आहेत की सर आज सुनावणी होती, काय झालं काय झालं. तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो आहे. जी काही संच मान्यता धोरणाच्या संदर्भातली आज सुनावणी होती किंवा तो जो काही निकाल होता तो आज न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब जे होते त्यांच्या बेंचला ती आजची तारीख जी आहे ती बोर्डावर आलेली नाही किंवा आज सुनावणी त्यावर होऊ शकली नाही. मात्र लवकरच त्याची तारीख येईल आणि ते बेंच जे आहे ते आता त्यांच्याकडे नाही, तर ही जी पिटिशन आहे ती आता माननीय न्यायमूर्ती घुगे साहेब यांच्या बेंचला गेलेला आहे किंवा त्यांचा बेंच बसलेला आहे त्यासाठी. तर इथून पुढची जी काही तारीख येईल किंवा पुढची जी काही सुनावणी असेल तेव्हा चंद्रशेखर साहेब न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती घुगे साहेब या दोघांनी मिळून किंवा घुगे साहेब यांच्यापैकी एकांनी किंवा दोघांनी मिळून यानंतरचा जे काही संच मान्यता धोरण रद्दच्या संदर्भातचा निकाल आहे तो यांच्याकडे बेंचकडे जाणार आहे आणि अंतिम जो काही निकाल आहे या दोघांकडे मिळून तो निकाल येणार आहे. निश्चितच घुगे साहेबांच्या जर बेंचला बसला तो किंवा त्या ठिकाणी दोघं मिळून जर त्यावर निर्णय दिले तर नक्की शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी किंवा एक सकारात्मकता निर्माण होईल किंवा एक सकारात्मक राहू आपण की हा निर्णय जो आहे तो निश्चित आपल्या बाजूने लागू शकतो. किंवा मग जर तसं झालं नाही तर मग निश्चित सांगू शकत नाही. पण घुगे साहेबांच्या संदर्भामध्ये शिक्षक भरती, शिक्षण क्षेत्र, शिक्षकांच्या समस्या या अनुषंगाने त्यांना प्रचंड म्हणजे ग्राउंड लेवलवरची माहिती आहे. कारण सगळे पिटिशन्स जे आहे ते त्यांच्याकडे जातात. पवित्र पोर्टल असो, शिक्षकांच्या भरती संदर्भात असो, शिक्षकांचे प्रश्न असो, एज्युकेशन डिपार्टमेंटचे प्रश्न असो, त्यामुळं त्यावर एक चांगला जो काही निर्णय आहे तो त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. लवकरच्या संदर्भातली कधी तारीख बसेल किंवा कधी निकाल लागेल या संदर्भामध्ये आता उत्सुकता जास्त लागलेली आहे आणि नक्की लवकर तुम्हाला कळवलं जाईल. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, शुभरात्री.